बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज षटक क्रमांक 1 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. दाखल होतोय बॉलिंग ट्रॅक वरती सचिन केवने वांगणे एक्सप्रेस. तर समोर तुम्हाला पाहायला मिळेल सुजित पाटील आणि त्याच्या साथीने विश्वास पाटील ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल समोर फलंदाज सुजित. पहिला बॉल वेगावरती स्वार असलेला गोलंदाज तुम्ही पाहताय वेगाने बीट करतोय. बॅटम पार्टच्या मधलं बॉल चाललाय निरीक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती होतीये. पहिल्या बॉलवरती हा बी ठरतोय गोलंदाज तुम्ही पाहताय सचिन केवने. ब्लॉक हॉलचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी खोलून ठेवलाय बॅटरला, त्यामुळे इथे डॉट बॉलची समाप्ती होतीये. खूप चांगली गोलंदाजी सचिन केवने. पुन्हा एकदा यावेळेस देखील अपील 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 आणि अखेर इथे घडलंय काय तर इथून धक्का लागतोय पहिला, त्यामुळे परतावा लागेल सुजित पाटीलला माघारी. फलंदाज बाद. बॅटर मंत्रावरती दाखल होतोय समाधान भोईर. या मॅच मध्ये दाखल झालाय. मागील मॅचचा मार्दबाद खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये तो दाखल होतोय. 3 ओव्हरची मॅच, 18 बॉलचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. पहिले 2 बॉल राहिलेत सचिन केवनेच्या नावावरती. वांगणे एक्सप्रेस मैदानावरती दहाडतीये. संध्याकाळच्या सत्रामध्ये खर तर या बातला सुरुवात झाली आणि आता आपण पाहतोय जवळ 2:15 झालेत आणि ही स्पर्धा अजूनही मैदानावरती रंगतीये. 2:45 झालेत. खर तर आम्हाला देखील असं वाटलं होतं की 2:15 झालेत, परंतु 2:45 वाजलेत. गोलंदाज सज्ज होतोय. या वेळेला देखील पंचाकडे अपील करण्यात आली आहे. दरम्यान एक सिंगल बेल आणि सिंगलच्या साथीने धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. आय थिंक बॅटची कडा होती हेच पंच सांगतायत, त्यामुळे सिंगलच्या साथीने श्री गणेश होतोय. टीम स्वर्गीय जीवा 11 पेंधर हा संघ मैदानावरती खेळतो. एक सिंगल धाव इथून मिळणार आहे, त्यामुळे सिंगलच्या साथीने धावफलक 1 धावफलकावरती जोडली गेली आहे. वांगणे एक्सप्रेस सचिन केवने मैदानावरती खेळतोय. गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल चांगली गोलंदाजी. 3 बॉलचा खेळ संपन्न झाला. या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याने केलाय. विश्वासला तुम्ही पाहताय 3 बॉलवरती खरतर त्याने बऱ्याचशा घडामोडी पाहिल्यात नॉनस्टॉपिंग एंड वरती आणि आता अखेर स्ट्राईक मिळाली आहे. ऑन साइडला खेळतलाय, मागचा पाय वाकवला, चौकार दाखवण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक उपस्थित, सिंगल मिळाली आणि दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न इथे फसलाय. अखेर केलंय तरी काय, विश्वासच बसत नाहीये. विश्वास दुसरा डाव घेण्यासाठी दाखल झाला आणि अखेर विकेट मिळते, त्यामुळे परतावा लागेल माघारी. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय प्रथमेश. क्रिश कोपरकर आलेत, कारण प्रथमेशने पहिल्या बॅच मध्ये 12 तो बॅच घेतला होता, त्यामुळे आता नवीन बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिश कोपरकर हा खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. या मॅच मध्ये पूर्णपणे जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती आहे. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये केली आहे सचिन केवनेनं. 3 ओव्हरची मॅच. गोलंदाज सचिन पुन्हा एकदा दाखल झालाय. फुलटॉस होता, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, फक्त दिशा दिली आहे. खेळायचं होतं स्क्वेअर लेगला, परंतु क्षेत्ररक्षक मिड विकेटला उपस्थित. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न पंचांनी घेतला रिव्ह्यू. तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. इथे घडले काय, पॉपिंग क्रेज मध्ये बॅट ग्राउंडिंग झाली आहे की इथून मात्र पुन्हा एकदा फलंदाज बाद आहे हे चित्र आपण पाहणार आहोत. तिसऱ्या पंच इशारा करतील. बाळा मानेसरांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचेल. OUT फलंदाज बाद.
हवेमध्ये होती, त्यामुळे आपण पाहतोय इथून अजून एक झटका लागतोय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आशिष नेरुळकर हा बॅटर मैदानावरती दाखल झालाय. परंतु ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो तो समाधान भोईर अजूनही मैदानावरती खेळतोय. या मॅच मध्ये 3 धावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. अपील पुन्हा एकदा स्ट्रॉंग होती, परंतु पुन्हा एकदा पंच संमत नव्हते. एक ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 3 विकेट बाळालेत आणि अखेर 3 धावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. चांगली सुरुवात या मॅच मध्ये केली आहे ढवळेपाडा टीमच्या माध्यमातून. बरेचसे प्रेक्षक अजूनही जोडले गेले टीम ढवळेपाडा संघाच्या माध्यमातून. कोणी चहाचा आनंद घेतोय तर कोणी मॅचचा आनंद घेतोय, कारण रात्रीच्या वातावरणामध्ये हे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आज बंटी केवने, प्रथमेश केवनेला आपण पाहतोय खरं तर इंजर्ड आहेत, परंतु तर देखील टीमला सपोर्ट करण्यासाठी ते या स्पर्धेमध्ये जोडले गेले. त्यामुळे त्यांचंही आम्ही वेलकम करू या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. गणेश जाधव बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला. या बातमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करते टीम ढवळेपाडा, परंतु इथून धाबा बनवाव्या लागतील. जर 30 ते 35 धाबा जर बनल्या 3 ओव्हरच्या अंती तर चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल, कारण ढवळेपाडा संघ देखील मागील 5 मध्ये काप बॅटिंग केली आहे. 4 बॉल 4 षटकार आपण पाहिले सचिन केवरेच्या बॅट मधून. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती गणेश जाधव राऊंड द विकेट दाखल होतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका पोचला, क्षेत्ररक्षक जज करतोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. आणि अखेर सचिन केवरेने एक चांगला झेल टिपला, त्यामुळे इथून नेरुळकरला देखील मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. या बातमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल प्रथमेश कोपरकर पहिला मॅचचा भारताबाद खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. उद्याच्या रात्रीमध्ये ठीक खर तर 6 वाजता मॅचला सुरुवात होईल, त्यामुळे विनंती आहे. पहिला सामना बदलापूर वांगणी संघटनेच्या माध्यमातून पिंपरी वाडी विनायक गोरेचा संघ तर सैफ अल्टिमेट बदलापूर. सैफ यांचा संघ 5:30 वाजता रिपोर्टिंग आहे. 5:45 वाजता टॉस आणि 6 वाजता शार्प चेंडू पडेल खेळपट्टीवरती, याची आपण नोंद घ्यायची. त्यानंतर भूमी 11 कुंदे त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल स्टार ओवे. त्यानंतर जयदुर्गा माता काटई त्यांच्या विरोधात जीवन 11 बाबदेव पाली. त्यानंतर बल्लानी विरोधात बडबल आणि माथेरान विरोधात जोबेली. अच्छा बॅचेस मैदानावरती रंगतील. सहा वाजता ठीक मॅचला सुरुवात होईल, त्यामुळे लवकरात लवकर सर्व टीम आपण दाखल व्हायचं आणि येताना प्रवेश फी या स्पर्धेचा मुख्य नियम घेऊन यायचे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय, त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल जोडली गेले फलकावरती 7 धाबा. यस पंच, चला चेंडूची पूर्तता करा. आठ बॉलचा खेळ आता संपन्न झालाय, त्यामुळे टीमची टोटल फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल 7च धाबा फलकावरती जोडल्या जातील. एक चौकार आलाय जरूर. राऊंड द विकेट. बॅटची कडा फाईन लेगचा खेळाडू पाठमोरा. बॉल लढवण्याचा प्रयत्न होता, स्वतः संघ नायक अनिकेत होते. बॉल लतून फेक करतात, दरम्यान 2 धाबा मिळतील आणि या 2 धाब्याच्या साथीला धावफलक देखील पुढे सरकत असताना 9 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. रात्र क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळेल आणि 5 रात्रीमध्ये खरं तर ही स्पर्धा रंगणार आहे, यात तरी मात्र शंका नाहीये. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा
गुरुदास सज्ज होतोय. या बॅट्समध्ये गणेश जाधव चांगली कामगिरी करतोय. मोठा बरका घेण्याचा प्रयत्न हा देखील होता. बॅटच्या बद्द भरनाट वेग तुम्हाला जरूर पार मिले आणि अखेर डॉट बॉल बिंदी गेंद की समाप्ति होती हुई. इस मुकाबले में दो ताकतवर टीमों के बीच मुकाबला चलता हुआ. एक तरफ बात करेंगे ढवलेपाड़ा बनाम पेंदर. दोनों भी टीमों की बात करेंगे तो नामचीन खिलाड़ी है. एक तरफ सचिन केवने तो दूसरी तरफ समाधान भोईर. इस बार भी फिर से एक बार ऑन साइड में ड्राइव किया. मिड विकेट के क्षेत्र में गेंद जाएगी. डीप में खिलाड़ी पहुंचेंगे. सिंगल मिलेगा. सिंगल डबल से अब यहां से काम नहीं चलेगा इस मुकाबले में, क्योंकि दिल्ली अभी बहुत दूर है और गली से दिल्ली से यहां से प्रयास करना है तो बड़े स्ट्रोक लगाने होंगे. और नंबर 2 10 रन स्कोरबोर्ड के ऊपर हम देख पा रहे हैं दोस्तों. इस मुकाबले में बड़े रन, अगर यहां से ज्यादा रन बनाने होंगे तो बड़े स्ट्रोक खेलने होंगे इस मुकाबले में. बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे. फिर से एक बार बल्ले और गेंद का ठीक से संपर्क नहीं था. बिंदी गेंद की समाप्ति करना चाहते थे जरूर, लेकिन सिंगल मिलेगा. सिंगल के साथ टीम की रन संख्या आगे बढ़ती हुई. कुल मिलाकर 1 और 11 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है. टीम की रन संख्या बैटिंग करते हुए टीम पे अंदर जाकर पहुंची है 11 रन के ऊपर. और नंबर 3 गेंदबाज यहां पर कौन से गेंदबाज के ऊपर जिम्मेदारी देंगे टीम ढवलेपाड़ा. और नंबर 3 का खेल भूषण बैकर गेंदबाजी बैक मार्क के ऊपर आते हुए 11 रन है स्कोर कार्ड के ऊपर. भूषण बैकर राउंड द विकेट. पहली गेंद. ओ बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे. बल्ले का बाहरी किनारा और यहां से समाधान भोईर को भी लौटना होगा. बैटर आउट. थैंक यू सो मच. नए बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए प्रथमेश के साथ निभाते हुए पंकज. 5 गेंदों का खेल इस मुकाबले में शेष होगा. बड़े स्ट्रोक यहां से लगाने होंगे. अगर इस मुकाबले में आपको रन जुटाने होंगे तो यहां से बड़े स्ट्रोक खेलने होंगे, क्योंकि गेंदबाजी की यदि बात करेंगे तो बहुत ही अच्छी गेंदबाजी मैदान के अंदर नजर आते हुए. सचिन केवने ने ओवर नंबर 1 फेंका, वहां पर 3 रन खर्च करते हुए. उसके बाद गणेश ने यहां से फिर से एक बार कमबैक किया. उन्होंने भी सिर्फ और सिर्फ 8 रन खर्च करते हुए. और अब यदि बात करेंगे तो गेंदबाज भूषण बैकर पहली गेंद के ऊपर सफलता मिलती हुई. टीम के रन संख्या 11 के ऊपर थम चुके इस मुकाबले में. नए बल्लेबाज पंकज गेंदबाज राउंड द विकेट से वो खोद कर निकाला चाहते थे. ड्राइव किया. डीप में खिलाड़ी है. वी शेप में लॉन्ग ऑफ के क्षेत्र में खिलाड़ी थे. गेंद को रोका उठाकर फेंका. समय था बल्लेबाजों के पास सिंगल रन लेने का. टीम की रन संख्या 12 के ऊपर जाकर पहुंची है. 12 रन स्कोर कार्ड के ऊपर हम देख पा रहे दोस्तों. दोनों भी टीमें 2-2 मुकाबले जीतती भी. आज की रात का अंतिम मुकाबला चलता हुआ. फिर से एक बार आड़े बल्ले से खेलना चाहते थे. बल्ले गेंद का संपर्क नहीं था. बिंदी गेंद की समाप्ति होती हुई. अच्छी गेंदबाजी मैं कहूंगा इस प्रतियोगिता में नजर आती हुई. अजय रमन ढवलेपाड़ा बी टीम ने भी
2 नंबर हासिल किया। इस बार क्या कुछ हुआ है, ऑन साइड में खेलना चाहते थे, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, अंपायर सिग्नल, 9 गेंद के ऊपर ये चौका अथवा आम आदमी का हाथ पंजा के साथ। तीन गेंदों का खेल शेष होगा इस मुकाबले में। 5 रन आते हुए टीम की रन संख्या 17 के ऊपर जाकर पहुंची है। 3 गेंदों में अगर 2 बड़े स्ट्रोक आते तो फिर से एक बार अच्छी परिस्थिति में होगी टीम बल्लेबाजी करने वाली पेंदर। विकेट करना चाहते थे और यहां से सिंगल रन मिलेगा। टीम की रन संख्या लेग बाइक के माध्यम से आगे बढ़ती हुई अब तक 18 रन स्कोर कार्ड के ऊपर हमें देखने मिल रहे हैं दोस्तों। इस मुकाबले में अभी भी 2 गेंदों का खेल शेष होगा। भूषण बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, फिर से एक बार सिंगल रन मिलेगा। बल्ले का बाहरी किनारा था और उसी के साथ सिंगल मिलेगा। टीम की रन संख्या जाकर पहुंचे 19 रनों के ऊपर। अभी भी यदि बात करेंगे तो 1 गेंद का खेल शेष है इस मुकाबले में। राउंड द विकेट, बड़ा स्ट्रोक अंतिम गेंद के ऊपर, गेंद जाएगी मिड विकेट, बाउंड्री लाइन के नजदीक खिलाड़ी थे गणेश यादव, गेंद को रोका है और यहां से रन कितने मिलेंगे? सिंगल रन मिला और टीम की रन संख्या जाकर पहुंची है 20 रनों के ऊपर। 21 रनों का टारगेट इस मुकाबले में। ये रन यहाँ से क्या चेस हो पाएंगे या ये रन यहाँ से रोक पाएंगे टीम पेंदर? इस प्रतियोगिता का, इस मुकाबले का आंखों देखा हाल, आगे की कहानी सुनते हैं तुषार जी शिंदे सर की जुबानी। थैंक यू सो मच। एकवीस धावेचं लक्ष आहे, केवळ 21 धावा या ठिकाणी बनवायच्यात आणि खरं तर पेंदर संघ ज्या पद्धतीने क्रिकेट खेळला आज संपूर्ण रात्रीमध्ये, अंतिम सामन्यामध्ये मात्र जे फलंदाज मैदानावरती दाखल झाले तिथे मात्र धावा आल्या नाहीत, परंतु एक फायटिंग टोटल नक्कीच बनवली असं मी म्हणेल। 21 धावेचं लक्ष, 20 धावा केवळ बनवू शकले 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि संपूर्ण इनिंग मध्ये तुम्ही पाहिलं तर एकच चौकार आला केवळ। नो बॉलच्या माध्यमातून जरूर 5 धावा आल्या, परंतु त्या व्यतिरिक्त फलंदाजांच्या माध्यमातून एकच चौकार आपल्याला पाहायला मिळालाय आणि त्यामुळेच मात्र 20 धावा फक्त पेंदर संघ बनवू शकला। 21 धावेचं लक्ष आहे, परंतु क्रिकेटमध्ये, क्रिकेटचा खेळ नेहमी सांगतो कंट्रोल द कंट्रोलेबल। तुम्ही एखाद्या मोठ्या खेळाडूचा ज्या वेळेस इंटरव्ह्यू ऐकता किंवा फॉलो करता त्यावेळेस सिंपल असतं त्यांचं की कंट्रोल द कंट्रोलेबल। ज्या गोष्टी तुमच्या हातामध्ये आहेत त्या तुम्ही करत असता, ते खेळाडू सांगत असतात। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, तुमचं प्रोसेस आणि रुटीन फॉलो करतो आम्ही, हे देखील क्रिकेटर सांगत असतात आणि त्या गोष्टी केल्यानंतर अंतिम रिझल्ट आमच्या हातामध्ये नाही आहे, हे देखील अनेक इंटरव्ह्यू मध्ये आपण ऐकलं असेल। आणि इथून मात्र या सामन्यामध्ये काय होईल हे चित्र पाहायचंय। आता मात्र पेंदर संघाला हाच विचार करावा लागेल, कंट्रोल द कंट्रोलेबल आणि
नक्कीच निकाल या सामन्याच्या आपल्या हातामध्ये नाहीये, परंतु आपण प्रोसेस आणि रुटीन इथून फॉलो करू. लो स्कोरिंग मॅच आणि लो स्कोरिंग सामने मात्र चांगले होताना अनेक वेळा आपण पाहिलेत क्रिकेटच्या मैदानावरती. एका बाजूने ढवळीपाडा संघ, त्यांच्या विरोधामध्ये पेंदर संघ. हा सामना कोणत्या दिशेने जाईल हे चित्र मात्र पाहायचंय. खर तर कुठला संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन पोहोचेल ते चित्र अगदी काही वेळामध्ये या ठिकाणी स्पष्ट होईल. प्रथमेश नेरुळकर गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेत. सचिन केवणे आणि सुनील केवणे ही जोडी मैदानावरती. प्रथमेश नेरुळकर गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. पहिल्या बॉल वरती क्लीन बॉल, क्या बात आहे. अप्रतिम सुरुवात प्रथमेश नेरुळकर यांच्या माध्यमातून. पहिल्याच बॉल वरती दांडी 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 गोल, विकेट. टीम स्टार्ट फॉर बॉलर प्रथमेश नेरुळकर. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली. 17 बॉल मध्ये 21 धाब्यांची आवश्यकता आहे. सचिन केवणे शून्यावरती बाद झालेत. नवीन फलंदाज आता क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल होत आहेत. हर्षद केवणे मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक 3 वरती. परंतु पहिल्या बॉल वरती अप्रतिम सुरुवात केली आहे प्रथमेश यांनी. पेंदर संघाने धावा कमी बनवल्यात, परंतु गोलंदाज मात्र इथे ताकद लावताना पाहायला मिळत आहेत. अप्रतिम सुरुवात. ड्रीम स्टार्ट फॉर एनी बॉलर. कुठल्याही गोलंदाजासाठी ही मात्र स्वप्नवत सुरुवात आहे आणि ती सुरुवात मात्र इथे प्रथमेश नेरुळकर यांनी मिळवून दिली आहे आपल्या संघाला, पेंदर संघाला. पहिल्या बॉल वरती सफलता ते अर्जित करतायत. 17 बॉल 21 धाब्यांची आवश्यकता आहे. आणि असं म्हणतात ना की तुमच्या अकाउंट वरती जर बॅलन्स कमी असेल ना बँकेच्या, तर तुम्ही खर्च जपून गेला पाहिजे. आणि ती सुरुवात मात्र प्रथमेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुढचा बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुढे एकदा इथे धावबाची संधी आणि डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस इन क्रिकेट. बॅक टू बॅक विकेट. रन आउट होत आहेत फलंदाज हर्षद. या खेळाची भविष्यवाणी करणं कठीण काम आहे. आणि क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ का आहे याचं मात्र उत्तम उदाहरण सध्या मैदानावरती सुरू आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. अनिकेत केवणे क्रमांक 4 वरती मैदानावरती पोहोचले. सुनील अजून देखील मैदानावरती आहे. ही जमेची बाजू जरी असली ढवळेपाडा संघासाठी, परंतु एका बाजूने 2 विकेट लगातार आल्यात. अप्रतिम सुरुवात. प्रथमेश यांनी गोलंदाजी तर चांगली केली आहे, परंतु क्षेत्ररक्षकांची देखील साथ त्याला मिळते आहे. आणि आता मात्र 2 विकेट लगातार इथे आल्यात. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रथमेश. बॅटिंग साठी अनिकेत तयार होतील. यावेळेस देखील फुलरलेनचा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र धाव घेतली नाहीये. यावेळेस मात्र समजदारी दाखवली आहे सुनील केवणे यांनी देखील. अप्रतिम सुरुवात. यावेळेस वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजांना अगदी ओळखून निरखून गोलंदाजी करतायत. डोळे विस्फारून तुम्हाला जगाकडे पाहता आलं पाहिजे आणि गोलंदाज मात्र आता फलंदाजाकडे डोळे विस्फारून पाहत आहेत. अप्रतिम सुरुवात केली आहे प्रथमेश यांनी. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती फलंदाज रनआउट आणि तिसरा बॉल डॉट. पुढचा बॉल.
यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र दरम्यान क्षेत्रामध्ये बॉल गेला. एका धावेचा प्रयत्न असणार आहे आणि एक धाव यावेळेस मात्र परिपूर्ण केली जाईल. अप्रतिम सुरुवात प्रथमेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एकच धाव आतापर्यंत खर्च केली आहे. पहिल्या 4 बॉल मध्ये प्रथमेश नेरुळकर यांनी मात्र दर्जेदार सुरुवात केली आहे. केवळ एक धाव खर्च केली आहे. 2 सफलता या ठिकाणी आल्यात. लो स्कोरिंग सामने नेहमी चांगले होताना आपण पाहिलेत. आता मात्र 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 20 धावेंची आवश्यकता आहे. अनिकेत आहेत मैदानावरती. अनिकेत आणि सुनील ही जोडी मैदानावरती आहे आणि अजूनही इथे मात्र 20 धावा बनवायच्या आहेत 14 बॉल मध्ये. शेवटचा सामना आहे. खरं तर थंड हवेचं वातावरण आता मैदानावरती पसरलेलं तुम्हाला पाहायला मिळते. थंड हवा आणि या थंड हवेच्या वातावरणामध्ये सुरू असणारी ही मात्र गरम मॅच. अप्रतिम बॉल आहे. पुन्हा एकदा अपील झाली. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अनिकेत यांनी जरूर केलाय. प्ले अँड मिस. आणखी एक बॉल डॉट. दर्जेदार सुरुवात पाहायला मिळाली प्रथमेश यांच्या माध्यमातून. 13 बॉल 20 धावेंची आवश्यकता आहे आणि काय कमालीची गोलंदाजी करतायत. आत्मविश्वास उंचावलेला पाहायला मिळतो. चेहऱ्यावरची मोठी स्माइल खूप काही सांगून जाते प्रथमेश यांच्या. किती आत्मविश्वास आहे त्यांच्या स्वतःवरती आणि तो आत्मविश्वास मात्र मैदानावरती त्यांच्या परफॉर्मन्स मध्ये देखील रिफ्लेक्ट होताना पाहायला मिळाला आतापर्यंत गोलंदाजी ट्रॅक वरती प्रथमेश. अप्रतिम बॉल आणि केवळ एका धावेचं षटक टाकलंय. 21 धावा डिपेंड करत असताना प्रथमेश यांची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली आहे. केवळ एक धाव खर्च केली आहे आणि 2 सफलता आल्यात. चला टीम मीटिंग थोडीशी कमी करा पेंदरकर, आपल्याला विनंती आहे. थोडीशी घाई करा. समाधानजी भोईर आणि गंबणी आपल्याला विनंती आहे, थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 20 धावेंची आवश्यकता आहे. क्रिकेटचा खेळ आणि या खेळामध्ये कधी काय होईल या गोष्टीचा मात्र नेम नसतो आणि ते चित्र मात्र मैदानावरती पाहायला मिळालंय. आणि आता 12 बॉल मध्ये 20 धावेंची आवश्यकता आहे. एक धाव धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 20 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. क्रिश कोपरकर गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाले. षटक क्रमांक 2 साठी 12 बॉल मध्ये 20 धावेंची आवश्यकता आहे. सुनील केवणे जरूर मैदानावरती आहेत, त्यांच्या जोडीने अनिकेत देखील आहेत, परंतु 12 बॉल 20 धावेंची आवश्यकता आहे. एक मोठा फटका फलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने हा सामना जिंकून जाईल, परंतु आणखी एखादा येणारा डॉट बॉल तो मात्र दबाव वाढवत जाईल या ठिकाणी ढवळेपाडा संघावरती. कोणता संघ इथून जिंकेल हे चित्र मात्र पाहायचंय. ढवळेपाडा संघ जिंकेल की मग पेंदर संघ जिंकेल. दोन्ही संघांनी मात्र दर्जेदार क्रिकेट खेळत इथपर्यंत प्रवास केलाय आणि या प्रवासामध्ये अगदी अंतिम लाईन कोण क्रॉस करेल. इथे मात्र लिडिंग एज हवेमध्ये बॉल आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. तिथे मात्र झेल टिपला जाईल. हॅलो, 1 रन तिथे प्राप्त झाले आणि एका रनाने धावफलक पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंपायर शेवटच्या बॉलवरती डेड बॉल आहे. एक धाव तिथे प्राप्त झाली आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
यावेळेस समोरच्या दिशेने बॉलला खेळत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉलच्या दिशेने खूप वेगाने आलेत आणि एक धाव तिथे प्राप्त होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्रिस देखील चांगली गोलंदाजी करतायत या सामन्यामध्ये. 3 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पेंदर संघ देखील खूप चांगली कामगिरी करतोय, क्रिस चांगली कामगिरी करतायत. दहा बॉल 18 धावेंची आवश्यकता आहे. फुलर लेनचा हा देखील बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळले. 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे परिपूर्ण केल्या जातील. चांगली रनिंग मिळते विकेट. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि प्रत्येकाने मात्र प्रश्न विचारला क्षेत्ररक्षकाला. तिथे मात्र एकच धाव होती. 5 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अनेक प्रश्न असतात मैदानावरती, त्या प्रश्नांची उत्तरं मात्र तुम्हाला मैदानावरतीच मिळतात. 5 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. पुढचा बॉल. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेत तर हा बॉल गेलाय आणि हा बॉल मात्र दूरवरती देखील जाईल. फलंदाज सुनील केवणे यांच्या बॅट मधून आलाय. मॅक्सिमम 6. यावेळेस मात्र हाफ व्हॉलीबॉल होता आणि संधी मिळाली सुनील केवणे यांना हात खोलण्याची. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ द 2 विकेट. 11 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कमालीचा फटका सुनील केवणे यांच्या बॅटमधून देखील पाहायला मिळालाय आणि गोलंदाजाला मात्र सांगितलंय आता माझी बारी आहे. अप्रतिम फटका पाहायला मिळाला सुनील केवणे यांच्या बॅटमधून. 8 बॉल मध्ये 10 धावेंची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. 11 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये झालेली चूक किती महागात पडली पहा. सुनील केवणे स्ट्राईकला देखील आले, त्यानंतर षटकार देखील आला. म्हणजे एक चूक तुम्हाला मोठ्या पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. हे चित्र आता सामन्यामध्ये पाहायला मिळाले. 11 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती क्रिश. यावेळेस आडव्या बॅटने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क होत नाही. आणखी एक बॉल डॉट. ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन पकडून टाकण्याचा प्रयत्न मात्र करतायत आणि विकेट किपर देखील ती चर्चा करतायत की मी सांगितलेला प्लॅन अगदी बरोबर होता, ऑफस्टंपच्या बाहेर मी टाकायला सांगतोय आणि ते चित्र मात्र मैदानावरती पाहायला मिळते. 11 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या षटकामधला. बॅटचा एज आणि यष्टीरक्षकाने टिपलाय झेल. सुनील केवणे यांचा संपलाय खेळ. आणखीन एक धक्का लागलाय ढवळेपाडा संघाला. फलंदाज बाद. चुकीला माफी नाही. यष्टीरक्षकाचं कौतुक केलं पाहिजे. बॅटच्या आतल्या एजला बॉल लागून गेला होता. एक चांगला झेल आणि 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 11 धावा धावफलकावरती आहेत. सहा बॉल आणि 10 धावेंची आवश्यकता आहे. काय मॅच रंगली आहे. असं वाटलं लो स्कोरिंग मॅच एकतर्फी होईल, परंतु क्रिकेटचा खेळ आहे आणि 2 समान ताकदीचे पैलवान ज्यावेळेस एकमेकांच्या समोर येतात ना त्यावेळेस कुस्ती पाहण्यासारखी असते. 6 बॉल आणि 10 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. पंकज कोपरकर गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. अंतिम षटकासाठी 6 बॉल मध्ये 10 धावेंची आवश्यकता आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत सध्याच्या घडीला. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये अजूनही 10 धावेंची आवश्यकता आहे. कोणता संघ जिंकेल हा प्रश्न मात्र गुलदस्त्यामध्ये आहे. त्याचं उत्तर गुलदस्त्यामध्ये आहे आणि कोणता संघ इथून जिंकेल हे मात्र येणारे 6 बॉल ठरवणार आहेत. शेवटचे 6 बॉल 10 धावेंची आवश्यकता आहे. एक षटकार जरूर आला सुनील यांच्या बॅटमधून आणि मैदानावरती जीवन देखील दाखल झालेत. 6 बॉल 10 धावेंची आवश्यकता आहे. चला वेळेची मर्यादा आहे मित्रांनो, खूप जास्ती वेळ तुम्ही घेताय. पेंदरकर थोडीशी घाई करा. 6 बॉल 10 धावेंची आवश्यकता मैदानावरती इथे असणार आहे.
6 बॉल 10 धाब्यांची आवश्यकता आहे. 10 धावा मग डिपेंड होणार की बनवल्या जाणार हे चित्र अगदी पाहायचंय. पहिला बॉल खराब होता. फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल बॉलला पाठवलंय सीमारेषच्या पलीकडे. अनिकेत यांच्या बॅट मधून आलाय मॅक्सिमम षटकार. डीप होणारा बॉल होता आणि हा षटकार आलाय. धावपलकावरती धावा आहे 17. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 लॉस ऑफ द 3 विकेट. 17 धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पंकज यांच्या पहिल्या बॉलवरती आक्रमण झालंय आणि विजय चौकार आलाय अनिकेत यांच्या बॅट मधून. ढवळेपाडा संघ या ठिकाणी आपण पाहतोय बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन दाखल झालाय. अभिनंदन टीम ढवळेपाडा आणि हार्ड लक टीम पेंदर. यावेळेस मात्र बॅटचं एज लागलं. एज लागून बॉल सीमारेषच्या पलीकडे गेलाय आणि आजच्या पहिल्या रात्रीमध्ये ढवळेपाडा संघाने बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश केलाय. अभिनंदन टीम ढवळेपाडा आणि हार्ड लक टीम पेंदर.